हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण चलनाचे गणित सोडवणार आहोत. आता तुम्ही म्हणणार, आजीने जेवण बनवायला बोलवलं, पण काहीच तयार नाही, काही आणलेलंच नाही आहे वस्तू. ठीक आहे, आपल्या घरात डाळ भात तर आहे, तांदूळ आहेत, डाळ आहे, बटाटी आहे, खिचडी भात बनवूया. मीठ मसाल्याचं प्रमाण तर माहीत आहे ना. चला काहीतरी करूया आपण. काय करूया? 4 एग्स घेऊया. हे चलन झालं. 4 एक चलनाचं हे झालं. भागिले किती करूया? 4ला भाग जाणारे 2 करूया. चला आता अधिक किती करूया? काहीतरी करूया, 5 करूया. चला आता 2ने याच्यात किती घालूया? 2ने भाग जाणारे पाहिजे. 4 2 8, 4 चौक 16, 4 घालूया. चला 4 घालूया. मग 4 चौक 16 होणार. 16ला 2ने भागलं किती होणार? 8 16, 8 आणि 5 किती? 13. ते इथे लिहायचे. आता आपण सोडूया. गणित तयार झालं. म्हणून आता आपण काय करायचं? पहिले अधिक 5 इकडे घेऊन जायचे. 4 एक्स भागिले 2 बरोबर 13 वजा 5 होणार. अधिक 5चे तिकडे गेल्यावर काय होतात? वजा 5. म्हणून 4 एक्स भागिले 2 वजा नाही बरोबर 13तून 5 गेले किती? 8 5 13 ना, मग 8. 4 एक्स बरोबर आता हे 2 भागिले आहेत. मग इकडे गेल्यावर काय होणार? सॉरी, खाली होणार नाही, वर येणार ते गुणाकारात. म्हणून 4 एक्स बरोबर किती? 8 दुने किती? 16. आता काय करायचं? एक्स बरोबर काय करायचं? 16 तसेच लिहिले. हे वर आहेत गुणाकारात. 4 एक्सचा अर्थ काय? 4 गुणुले एक्स. खाली गेले किती राहील? काय होणार? भागाकार. एक्स बरोबर किती आले? 4 एके 4, 4 चौक 16. चालो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.